हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आपण बीटाचा हलवा बघणार आहोत. अप्रतिम बनतो. मार्केटमध्ये मस्त असे बीट आलेले आहेत आणि ह्या बीटापासून आपण कोशिंबिरी सुद्धा करतो. तर आज बीटाचा आपण गोड पदार्थ बघणार आहोत, बीटाचा हलवा बघणार आहोत. इथे मी साधारण मीडियम साईजचे 4 बीट घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. त्याची सालं काढून आपण हे किसून घेणार आहोत. तर इथे मी किसणी घेतलेली आहे. खूप मस्त असा हा पदार्थ आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. जरूर बनवून बघा आणि अगदी कमी साहित्य लागतं. जसं आपण इतर हलवे बनवतो तसेच हा बीटाचा हलवा सुद्धा बनवायचा आहे. तशा पद्धतीने मी सर्व बीट किसून घेते आणि यापासून सुद्धा आपण पराठे सुद्धा बनवू शकतो. तर आज माझ्या आजीच्या पद्धतीने मी इथे बीटाचा हलवा तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. इथे बीट किसून झालेले आहेत. ते थोड्याशा तुपावरती आपण परतून घेणार आहोत. त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. साजूक तुपाचा वापर करायचा आहे, त्याने टेस्ट छान येते. तूप हलकंसं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपल्याला आवडीचे ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घ्यायचे. त्याचा क्रंचीपणा छान लागतो हलव्यामध्ये आणि सुगंधही खूप छान येतो. तर थोडेसे आपल्याला एखाद मिनिटभर परतून हे ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे. मी काढून घेते. तुम्ही मला छान प्रतिसाद देताय, त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार. आता हे ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण बीटाचा जो कीस आहे तो यामध्ये परतून घेणार आहोत. साधारण 10 मिनिट आपल्याला परतायचे. हलकंसं मऊ व्हायला लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहोत. आमची आजी आमच्या लहानपणी अशी बीटाचा हलवा करून ठेवायची आणि मला तो प्रचंड आवडायचा. त्यामुळे मी आज तो बीटाचा हलवा तुमच्या सर्वांसाठी इथे घेऊन आलेली आहे. नक्की आवडेल तुम्हाला आणि हेल्दीही आहे. लहान मुलांना तसेच आपल्यालाही हा बीटाचा हलवा नक्कीच आवडू शकतो. काहीतरी सुंदर असा गोडाचा पदार्थ बनवायचा आणि बीट घरी आहे तर तुम्ही अशा पद्धतीचा बीटाचा हलवा नक्कीच ट्राय करू शकता. इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटं झालेले आहेत. अजून एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता हलकंसं मऊ झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. इथे मी 2 कप आपलं उकळून थंड केलेलं दूध जे आहे ते घालून घेणार आहे. एकदम गरम दूध यामध्ये नाही घालायचं, नाहीतर ते फाटतं. त्यामुळे उकळून थंड केलेलं दूध यामध्ये वापरा. ही एक छोटीशी टीप आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला बीटाचा हलवा आवडतो की नाही, तुम्ही केलाय की नाही हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. इथे साधारण 5 मिनिटं झालेली आहेत. दूध थोडंसं आटलेलं आहे. आपल्याला सतत हे हलवायचं आहे तर सुरुवातीला तुम्ही मीडियम फ्लेम करू शकता आणि थोडंसं दूध आटल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम लो करू शकता. आता इथे आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. अजून थोडा वेळ आपल्याला परतायचं आहे. दूध जवळजवळ आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या सीझनमध्ये बीट प्रचंड प्रमाणात मिळत आहे आणि हेल्दीही आहे. तर तुम्ही नक्कीच हा बीटाचा हलवा करूच शकता. यामध्ये आपण गोडीसाठी साखर घालणार आहोत. पाऊण वाटी मी साखर घातलेली आहे आणि पाऊण वाटी इथे आपण टेस्ट छान येण्यासाठी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही कंपनीची वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे. सर्व जे साहित्य आहे छान मिक्स करून घेऊयात. आता साखर विरघळल्यानंतर थोडंसं अजून लिक्विड होणार आहे. मस्तपैकी साखरेमध्ये हे बीट जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. इथे मी गॅसची फ्लेम आत्तासुद्धा मीडियम ठेवलेली आहे. आता यामध्ये जी दुधावरची साय आहे तीही यामध्ये आपण घालून घेणार आहोत. याच्याऐवजी तुम्ही खव्याचा वापरही करू शकता, पण घरच्या घरी अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून आपण आज बीटाचा हलवा जो आहे तो बनवतोय. त्यामुळे इथे मी साईचा वापर केलेला आहे, त्यानेही खूप छान टेस्ट येते. वेलची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायची आहे. इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. सर्व साहित्य परत एकदा छान मिक्स करून घेऊयात. काही मिनिटातच आपला हा टेस्टी आणि पौष्टिक असा बीटाचा हलवा होणार आहे.
तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आता इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला हलवा ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून थोडंसं आटवू शकता, पण मी असाच ठेवणार आहे. यामध्ये आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहे, परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि काही मिनिटातच आपण हा बीटाचा हलवा सर्व करणार आहोत. तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत तेही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. सुंदर दिसतोय बीटाचा हलवा. थोडंसं तूप घालून घेणार आहोत आणि आता आपण बीटाचा हलवा सर्व करून घेणार आहोत. आहा, सुंदर दिसतोय, मस्त सुगंध सुटलाय. तुम्हीही जरूर करून बघा. खूपच छान दिसतोय. मस्त असा हा बीटाचा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस छान स्टोअर करू शकता किंवा प्रवासातही तुम्ही घेऊ शकता. आता हा बीटाचा हलवा आपला इथे तयार झालेला आहे. खूपच छान दिसतोय. याचा आस्वाद मी घेणार आहे. तुम्हीही जरूर घ्या. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूया तसे एक छान मस्त आणि हेल्दी रेसिपी घेऊन.